कोलशेत येथील म्हाडाच्या इमारती, शिवाईनगर येथील म्हाडा इमारतींचे लेआउट आणि लिलीज करार, आनंदनगर येथील स्वामी समर्थ मठ इत्यादी प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहामध्ये म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये केळकर यांच्या स्पष्ट सूचनानंतर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे। या बैठकीमध्ये आमदार संजय केळकर यांच्यासह कोकण गृहनिर्माण मंडळाचे कार्यकारी अधिकारी राठोड, संबंधित अभियंते आणि अधिकारी, नगरसेवक सीताराम राणे आणि सुमारे 200 रहिवासी उपस्थित होते। कोलशेत येथील कोकण म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, पाण्याचा निचरा, जास्त दर आणि फ्लॅट धारकांचे आकारलेले भाडे, त्याचबरोबर जुन्या इमारतींचा पुनर्विकास याबाबत चर्चा करण्यात आली। रहिवाशांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदार संजय केळकर आणि अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। जुन्या इमारतींचा पुनर्विकास त्या इमारतीतील रहिवाशांच्या संमतीने करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली। या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेऊन रहिवाशांना मदत करण्याची सूचनाही आमदार केळकर यांनी दिलेली आहे। शिवाईनगरमधील सोसायट्यांच्या सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये भाडेपट्टा करार, कोकण म्हाडाने लावलेले अनेक प्रकारचे चुकीचे शुल्क या बाबी अडथळा निर्माण करत आहेत। अकृषी कर रद्द होऊनही त्यांची अवास्तव बिलं पाठवण्यात आल्याने भाडे कराराची प्रक्रिया रखडलेली आहे। अवास्तव आकारलेले वेगवेगळे कर कमी करून आठवड्याभरात याबाबतची माहिती देण्यात येऊन तात्काळ भाडे कराराची प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना केळकर यांनी कोकण म्हाडाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत।